तुमची टेस्टिमनी काय आहे, ज्याद्वारे तुम्ही प्रभूमध्ये वाढले? माझा जन्म एका वीटभट्टीवरती झाला. बापरे! ओके. माझ्या आई वडिलांची जी आर्थिक परिस्थिती होती ती अतिशय बिकट होती. समाजसेवक आपण म्हणतो आणि पॉलिटिशियन, तर मग त्याच्याकडे तुमची वाटचाल कशी गेली? की एक असा प्रसंग घडला की एक अनाथ व्यक्तीचा आमच्याकडे मृत्यू झाला, ओके. रस्त्यावरती फिरणाऱ्या व्यक्तीचा, आणि त्या 3 चाकावरती आम्ही पडेगावच्या कब्रस्तानला ती प्रेतक्रिया नेली. बापरे! त्यांनी असं मेसेज पाठवला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो निवडून येईल. तो भाग खूप माझ्या मनाला लागला की देवाशिवाय आमच्या डोक्यावर कोणी हात ठेवू शकत नाही. माझी नगरसेवकांनी आमच्या पूर्वीच्या जातीवाचक शिवीगाळ केली, आमच्या दारात उभं राहून. काही चर्चेस मधून सामाजिक आणि राजकीय याला नकारात्मक यांनी बघितलं जातं. बरोबर. आणि ती आमची एक मायनस बाजू. समाज अतिशय शांतताप्रिय आहे. हो. हा समाज अग्रेसिव्ह नाहीये. नाही. या समाजाचं योगदान देश घडवण्यामध्ये, देशाला नुकसान पोहोचवण्यामध्ये हा समाज कधीच कुठंच आढळलेला नाही. समाजाला, दुसऱ्या समाजाला सोडून ख्रिस्ती समाजाला त्रास देण्याचं काम जास्त तिथे चालू. एखाद्या ठिकाणी तुम्ही थोडंसं काही केलं तर 10 लोक अंगावर येतील तुमच्या. परंतु बायबल आम्हाला शिकवतं की एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं कर, असंही मानसिकता असणारा एक अतिशय शांतताप्रिय समाज आहे. खूप वाटतं ना त्यांना. एखाद्या पास्टरला त्रास दिला, काही लोक रोडवर येत नाहीत, आंदोलन करत नाहीत, मागणी करत नाहीत. पण जिथं कुठं आपले जर एखादा व्यक्ती जर खचतोय तर तिथं मला असं वाटतं की आपल्या समाजाने पुढे येऊन त्याला साथ द्यायला पाहिजे. त्याच्यावर डिनॉमिनेशन हा भाग कधीच येऊ नये. त्याच्या चौकटीच्या बाहेर आम्ही पडलं पाहिजे. हो, तेच. कारण ज्यावेळेस त्रास दिला जातो एखाद्या संस्थेचा माणूस म्हणून त्याला त्रास दिला जात नाही, तो ख्रिस्ती म्हणून दिला जातो. राईट. मग आपणही बाहेर असताना आम्ही ख्रिस्ती आहोत एवढा जरी विचार केला, आमचे सगळे मतभेद दूर होतील. हो. आणि युनिटी मध्ये हा समाज राहील. सर्वांना ख्रिस्त सलाम आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो एक विशेष राहणार आहे, कारण की आपल्या सोबत एक असे वक्ता आहे जे समाजसेवक सुद्धा आहे आणि एक पॉलिटिशियन सुद्धा आहे. आणि ते व्यक्ती जे आहे ते म्हणजे त्यांनी आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी खूप काही कार्य त्यांनी केलेले आहे आणि समाजसेवा ते नेहमी करत असतात. नेहमी कोणत्याही गोष्टीमध्ये ते उभा असतात. तर आपण त्यांचं वेलकम करू. आज आपल्या सोबत आहे विजय हरिभाऊ निकाळजे, उर्फ गुड्डू भाऊ निकाळजे त्यांना म्हणतात. तर मी त्यांचं वेलकम करतो. प्रेज द लॉर्ड. कसे आहात सर तुम्ही? तर तुम्ही एक समाजसेवा तुम्ही करता, मी असं ऐकलं, आणि एक पॉलिटिशियन पण तुम्ही आहात. तर मग तुमची जीवन जे ख्रिस्ती जीवन जे तुम्ही जगत आहात, तर मग त्याची सुरुवात कशी झाली? तुमची टेस्टिमनी काय आहे, ज्याद्वारे तुम्ही प्रभूमध्ये वाढले आणि आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी पण तुम्ही खूप काम करत आहे, खूप मेहनत घेत आहे. तुमची टेस्टिमनी आम्हाला ऐकायला आवडेल. सर्वप्रथम मेरा शिफा मिनिस्ट्री या सर्व टीमचं माझ्या वतीनं व मी ज्या संघटनेत काम करतो त्या ख्रिस्ती कृती समितीच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. आणि आपण हा जो उपक्रम आहे म्हणजे ख्रिस्ती समाजाला एक प्लॅटफॉर्म नाहीये. राईट. आणि प्लॅटफॉर्म नसल्यामुळं अनेकांमध्ये खूप चांगल्या टॅलेंट आहेत, अनेक लोक खूप चांगल्या लेवलला काम करतात, परंतु असं कुठलंही माध्यम नसल्यामुळं बऱ्याचशा लोकांचं जे समाजासमोर चित्र यायला पाहिजे ते येत नाही. म्हणून ह्या उपक्रमाबद्दल देखील मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. थँक्यू. खरं म्हटलं तर आमच्या आयुष्याला जोडणार हा जो प्रत्येक क्षण आहे ही आमची साक्षच आहे. बरोबर. माझा जन्म एका वीटभट्टीवरती झाला. ओके. माझ्या आई वडिलांची जी आर्थिक परिस्थिती होती ती अतिशय बिकट होती आणि वीटभट्टीवर काम करत असताना माझा जन्म त्या ठिकाणी झाला. नंतरच्या काळामध्ये वडिलांनी जवळपास 22 वर्ष बैलगाडी चालवली, माती काम केलं आणि सर्व अशा परिस्थितीनं आमच्या परिवाराची वाटचाल होत गेली. परंतु हे करत असताना वडिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे जे देवदूत आपण म्हणतो स्वर्गात वगैरे, तर माझ्या जीवनामध्ये असे असंख्य देवदूत आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे 2 देवदूत माझे आई आणि वडील यांनी ज्या कष्टातनं आम्हाला घडवलं, हे घडवत असताना अतिशय कठोर शासन पण केलं. ओके. चुकीचे मित्र असू नयेत, संगत कोणाची असावी, शिक्षण चांगलं व्हावं, या सर्व गोष्टींकडे माझ्या आई वडिलांनी खूप लक्ष दिलं. वडिलांनी खूप अफाट अशी मेहनत केली आणि इमानदारीने सगळी जी वाटचाल त्यांनी केली आणि त्याच्यामुळं मग आम्हाला पुढच्या काळामध्ये काही काम करता आलं. ओके. असे असंख्य प्रसंग आहेत की ज्यामध्ये आम्ही म्हणू की आपण जसं जो प्रश्न विचारलाय की ही वाटचाल कशी आहे, तर ही खूप खूप मोठी स्टोरी आहे. माझ्या जीवनात रोजचा दिवसच एक नवीन स्टोरी सारखा आहे आणि या सर्व प्रसंगात परमेश्वर आम्हाला चांगलं चालवतो. असे असंख्य सहकारी आहे. माझ्या जीवनातले असे काही प्रसंग आहेत की ज्याद्वारे देवाकडे जास्त
काय म्हणता येईल त्याला, देवाच्या सान्निध्याकडे आम्हाला जास्त जाता आलं. ओके. त्यामध्ये प्रथमच मी असं सांगेल की माझं बालपण हे जास्त करून जंगलामध्ये गेलं, फॉरेस्ट वगैरे असं. अच्छा अच्छा. आमच्याकडे बकऱ्या गाई वगैरे असायच्या. कोणतं गाव वगैरे? आम्ही भावसिंगपुरातच लहानचा मोठा झालो. ओके. माझा जन्म वाडी कोलठाणला झाला. ओके. परंतु नंतरचा जो काळ वडील भावसिंगपुरात आले, 40-42 वर्षापासून आम्ही त्याच भागात राहतो. तर त्या ठिकाणी जनावरं वगैरे असल्यामुळं जसं माझी शाळा सुटली की जनावरं पाठीमागं फॉरेस्टला जायचो, जनावरं चारणं वगैरे. जास्त म्हणजे लोकांशी संपर्क नाही आला, पण त्या काळामध्ये जास्त जंगलामध्येच राहिल्यासारखा प्रकार होता. पुढे वेळ होत गेला. मी वडिलांच्या सोबतीने 8 वर्ष मी स्वतः बैलगाडी चालवली. अच्छा. आणि सर्व करत असताना परमेश्वराने त्यातही आनंद दिला. वडिलांची एक सवय होती की कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, जे काही कष्ट असतील आपण ते स्वतःच करायचे. आणि मग हळूहळू जसं परमेश्वर त्या गोष्टींमध्ये आम्हाला आनंद गेला. असे असंख्य प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये मृत्यू हाच शेवट होता. मी जास्त जंगलात राहायचो. सायंकाळच्या वेळेला असं वडील कधी कधी 6 वाजेला आमच्या बैलगाडीचं काम संपायचं वडिलांचं, आणि मग मी ते बैल वगैरे घेऊन परत रात्री 11 वाजेपर्यंत डोंगरामध्ये असायचो. ओके. असंख्य वेळा असं पायाला सापाचा स्पर्श होऊन गेला असेल, अनेकदा डोंगरावर घसरलो असेल. असे असंख्य प्रसंग आले, परंतु त्यावेळेला भय वाटायचं. आणि दुसऱ्या क्षणाला परमेश्वराचं एक म्हणजे गॉड गिफ्टच आहे. असं जास्त भय कधी जीवनात आलं नाही. ओके. आमेन. आणि मग अशी वाटचाल होत गेली. आमेन. तर मग एक तुम्ही समाजसेवक आपण म्हणतो आणि पॉलिटिशियन, तर मग त्याच्याकडे तुमची वाटचाल कशी गेली? की खूप आपण बघतो की ख्रिस्ती लोक जास्त अवॉइड करतात पॉलिटिक्स मध्ये जाणं आणि एक नाही का त्या भागामध्ये जाणं. मग तुम्ही एक पॉलिटिशियन कसे झाले आणि समाजसेवकाकडे कसे तुम्ही ओढले गेले? एक सगळ्यात मोठा प्रसंग आहे माझ्या जीवनाला कलाटणी देणारा, की माझं वयाच्या 18व्या वर्षी माझा खूप मोठा अपघात झाला होता. मी 6 महिने बिछाण्यावरती होतो. अच्छा. आणि मग तिथून बायबल वाचन वगैरे, गाणे ऐकणं. तर मी तो 6 महिन्याचा कालावधी एका ठिकाणी पडून होतो. नंतरच्या काळामध्ये वर्ष 1.5 वर्षानंतर, ॲक्सिडेंटच्या 1.5 वर्षानंतर एक असा प्रसंग घडला की एक अनाथ व्यक्तीचा आमच्याकडे मृत्यू झाला. ओके. रस्त्यावरती फिरणाऱ्या व्यक्तीचा. पण तो प्रार्थनेत असायचा, चर्चला जाणं येणं वगैरे असं. तर आम्ही कब्रस्तान पडेगावला त्याचा दफनविधी करायचा ठरवला. ओके. पण त्यावेळेला गाडी वगैरे अवेलेबल नव्हती, आता जसे स्वर्गरात आहे. बरोबर. तर एका मोठ्या चर्चमध्ये आम्ही गेलो. त्यांना त्या गाडीची मागणी केली, पण त्यांनी अगोदर विचारलं की चर्चचे मेंबर वगैरे आहेत का वगैरे. तर आम्ही म्हटलं नाही. मग तिथं आम्हाला गाडी देण्यासाठी मना करण्यात आली. आम्ही असे लहान होतो, 19-20 वर्ष कदाचित माझं रनिंग असेल. तर तो प्रसंग मनाला खूप लागून गेला. आणि एक हातगाडी होती आमच्या इथं, 3 चाकं होते त्याला. ओके. एक दंडा लावून असं उभा केलेली होती, लाकडी दांडा लावून त्याला उभं केलेलं होतं एका घराच्या समोर. त्यांना विनंती करून ती गाडी घेतली आणि त्या 3 चाकावरती आम्ही पडेगावच्या कब्रस्तानला ती प्रेतक्रिया नेली आणि तिकडनं घेऊन गाडी वापस आणली. 2-3 दिवस खांदे खूप दुखत होते, कारण आम्ही तरुणांनीच ते सगळं केलं. परंतु ती गोष्ट मनाला एवढी जिवारी लागली की असं नाही व्हायला पाहिजे. आम्ही ख्रिस्ती आहोत, तर ख्रिस्ती सर्वांना समान हे मिळालं पाहिजे. म्हणून मी 4थ्या दिवशी एक मीटिंग अरेंज केली. अच्छा. 20 वर्षाचा असताना? 20 वर्षाचा असताना. आणि सगळ्यांना बोलवलं, सगळे धर्मगुरू आपल्या भागात जे आहेत. त्याच्यात प्रामुख्याने मी नाव घेईल, आताचे बिशप आहेत, आर.बी. गायकवाड साहेब असतील. ओके. विलास नाडे पाळक साहेब असतील, आता तेही बिशप आहेत, प्रेम बोरगे साहेब असतील. सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपण प्रत्येकाने 100-100 रुपये जमा करायचे प्रत्येक घरातून. जे उरलेले पैसे असेल ते मी टाकन, पण आता स्वतंत्र गाडी बनवू. आणि मग ती गाडी बनवण्यासाठी जी आमची वाटचाल झाली. आम्ही मनमाडला गेलो, नाशिकला गेलो, अशा असंख्य ठिकाणी गेलो जिथं तशी गाडी ते डिझाईन वगैरे बघण्यासाठी. हे करत असताना आमचा ग्रुप तयार झाला. आम्ही 60-70 मुलं एकत्र आलो. 60-70 मुलं? काही सिनियर 2-4 जण आम्हाला खूप चांगले त्या ठिकाणी लाभले. आणि मग अशी आमची वाटचाल सुरू झाली. आणि मग ख्रिस्ती कृती समिती जो उगम आहे, त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की तुम्ही याला एक नाव द्या. पास्टर विलास नाडे यांनी त्या ठिकाणी ख्रिस्ती कृती समिती हे नाव दिलं. ख्रिस्ती कृती समिती. आणि पास्टर आर.बी. गायकवाड बिशप आजचे जे आहेत ते आणि बोरगे साहेब यांनी सगळ्यांनी मते म्हणजे याला कोणीतरी अध्यक्ष पाहिजे आणि गुड्डूंनी सुरुवात केली म्हणून यालाच अध्यक्ष करा. अशा पद्धतीने माझं त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. वर्ष 2 वर्षात गाडी बनवली आम्ही.
पण नंतरच्या काळामध्ये कुठेही सुख दुःख असेल, लग्न कार्य, कुठेही प्रसंग असेल सामाजिक प्रश्नांचा संबंधाने, तर मग आम्ही पूर्ण तरुण एकत्र येऊन काम करू लागलो. ओके. आम्ही एक रेंटने त्या ठिकाणी दुकान घेतली होती, शटर घेतलं होतं. त्या ठिकाणी मी 500 रुपये महिना द्यायचो अच्छा. आणि सर्व आमचे तरुण रोज सायंकाळी तिथं प्रार्थनेला जमायचे. वाव. आणि अशा पद्धतीने आमचे सामाजिक कामाला सुरुवात झाली. नंतरच्या काळात आम्ही आता माझे नगरसेवक जे होते आपल्या पूर्वीचे, तर त्यांना आम्ही मदत केली. ते निवडून पण आले. पण निवडून आल्यानंतर त्यांनी थोडंसं जातीय गोष्टी काही समोर आल्या, त्रास वगैरे देणं, तर मग आम्ही दूर झालो त्यांच्यापासून. आणि असं होत असताना नंतर परत महिला ओबीसी वाढ झाला. तर आम्हाला अपेक्षा होती की ते सोबत राहतील वगैरे, पण एक देवाची चांगली दया झाली की ते कठीण पणे ते वागले आमच्यासोबत. आणि त्यांनी असं मेसेज पाठवला की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो निवडून येईल. आणि मग तो भाग खूप माझ्या मनाला लागला की देवाशिवाय आमच्या डोक्यावर कोणी हात ठेवू शकत नाही. बरोबर, राईट. आणि तो त्या क्षणापर्यंत निवडणूक लढवायचा विचार नव्हता. आम्ही दुसरी महिला शोधत होतो वार्डामध्ये. ओके. ती गोष्ट अशी मनाला लागली आणि मग आम्ही तयारीला सुरुवात केली. ओके. आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे 1 रुपयाही कोणाला मतदानाचे पैसे द्यावे लागले नाही. माझी पत्नी अपक्ष म्हणून 650च्या लीडनी आपण त्या निवडणुकीमध्ये जिंकून आलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आमच्या भागामध्ये एवढी मोठी रॅली कधीच नव्हती निघाली. 5,000 ते 6,000 लोक रॅलीमध्ये होते. बापरे. असा तो जनसमुदाय कुठून आला काय, हे परमेश्वराने अद्भुतरित्या आमच्यासाठी घडवलं. आणि त्या प्रसंगामध्ये संबंधित नगरसेवकाने त्या रॅलीनंतर, माझी नगरसेवकाने आमच्या पूर्वीच्या जातीवाचक शिवीगाळ केली, आमच्या दारात उभं राहून. अच्छा. तर कदाचित त्या ठिकाणी मोठा वाद झाला असता, परंतु बौद्ध समाजाचे माझे जे सहकारी आहेत, बरोबर, ते सर्व अतिशय मोठ्या ताकदीने माझ्यासोबत उभे राहिले. ते म्हणे भाऊ तुम्ही काहीच करायचं नाही, आम्ही आमच्या लेवलवर बघतो, तुम्ही वाद नका करू यांच्यासोबत. तुम्ही निवडून आलेले. आणि जसं ख्रिस्ती समाज आहे त्याच ताकदीने बौद्ध समाज देखील माझ्यासोबत उभा राहिला. मुस्लिम समाज असतील, सर्व आमच्या इथले जे सर्व समाज बांधव, कारण माझ्या वडिलांचं काम सगळं समाजात असल्यामुळं माझ्यासाठी ते इलेक्शन खूप सोपं झालं. बरोबर. आणि मग अशा पद्धतीने आम्ही या क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे किती तुमची टेस्टिमनी जर आपण घेतली, जसं आपण म्हणतो डॅनियलच्या पुस्तकामध्ये जसं गोलियत आणि दानियलची जेव्हा ती एक लढाई असते, युद्ध असतं, त्याच्यामध्ये गोलियत परमेश्वराला म्हणतो आणि तसंच तुम्ही सांगितलं की तो म्हणतो की ज्याच्यावरती माझा हात आहे तोच निवडून येईल. आणि तुम्हाला तो हे झाला की माझ्यावरती परमेश्वराचा हात आहे. आमेन. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जी तुम्ही सांगितली, मला वाटतं 20 वर्षाचा असताना तुम्ही ही संघटना चालू केली. माझं पहिलं प्रेम ख्रिस्ती कृती समिती. आमेन. आणि शेवटपर्यंत मी त्या कार्याशी आजही संबंधित आहे. आणि मला सांगायला खूप आवडेल की सोबत फक्त ख्रिस्ती तरुण नाहीये, तर सर्व जाती धर्माचे जे आमच्या भागातील असतील, शहरातील असतील, बरोबर, एक परमेश्वराने अतिशय चांगले लोक माझ्या आजूबाजूला ठेवलेले आहेत. म्हणजे माझ्यावर जेव्हाही संकट येतं, प्रॉब्लेम येतो, कुठे नाटे आरोप होतात, फसवण्याचे प्रयत्न होतात, कारण आपल्याला राजकीयाच्या मध्ये मला वरच्या लेवलला कुणाचाही सपोर्ट मिळत नाही. बरोबर. परंतु सर्व समर्थाचा सपोर्ट एवढा मोठा आहे माझ्याकडे की मला त्याची गरज पण पडत नाही. म्हणून वार्डामध्ये असंख्य असे काम आहेत जे पूर्वीच्या 40 वर्षात होऊ शकले नाहीत, ते आपल्या कार्यकाळामध्ये झाले. आमेन. म्हणजे तुम्ही आता तेच, आता जसं आपण बघितलं की पॉलिटिशियन असताना तुम्हाला अडचणी खूप आले ख्रिस्ती म्हणून, तर मग त्याच्यामध्ये काय असा प्रसंग की जो तुम्हाला खूप अडचण तिथे लाभला, पण परमेश्वराला तिथून तुम्हाला बाहेर काढलं, परमेश्वराला तिथे तुम्हाला सपोर्ट केला, तिथे तुम्ही प्रार्थना केली? असे जे प्रसंग हे रोजच आहे जीवनामध्ये. काही लोकांना आम्हाला त्रास देण्यासाठी कुठले कारण सापडत नाही. बरोबर. मग ते जातीचं किंवा अशा पद्धतीचं प्रकार पुढे करतात. परंतु जेव्हा लढाई परमेश्वराची आहे असं मला वाटतं. मी अतिशय शून्य व्यक्ती आहे, मी माझ्या बुद्धीने शक्तीने काहीच करू शकणार नाही जर देव माझ्या बाजूने नसेल तर. आणि म्हणून देवाने अतिशय चांगले लोक, जे मी आधीच म्हणलो की माझ्या सोबत जे जोडलेले लोक आहेत, मला असं लढायची गरज नाही पडत कुठं. आणि अशा असंख्य प्रसंग आहेत. एक प्रसंग सांगून ते जमणार नाही. मी असं म्हणेल की माझी रोजचीच लढाई आहे. बरोबर. आणि एक चांगली गोष्ट बघायला मिळाली की जे तरुण माझ्यासोबत लहानपणापासून राहिले, ते साधं त्यांना कुठलंच व्यसन नाहीये. आज ते सर्व विवाहित आहेत. काही लोक वेल सेटल झाले, काही छोटे मोठे काम करत असतील, परंतु पारिवारिक दृष्ट्या अतिशय सुखी आहेत. कारण प्रत्येक तरुणाने ज्या माझ्या सोबत जी सुरुवात केली होती
आज ते देखील चांगल्या पद्धतीने स्टेबल आहेत. सगळ्यात महत्वाचं ते निर्व्यसनी आहे. निर्व्यसनी. आमेन, आमेन. जसं आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये चढ उतार नेहमी चालू असतात. तुम्ही आता सांगितलं की माझ्या जीवनामध्ये रोज नवीन चढ उतार आहे आणि याच्यामधून जे समजा आज जो आपला व्हिडिओ जाणार आहे युथ पर्यंत, आज तुम्हाला बघून किती युथ जे ते प्रेरणादायक होणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये किती प्रेरणा येणार आहे की जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला काही कोणत्या गोष्टीचं व्यसन नाही आहे, तुम्ही परमेश्वराला धरून चालता आणि एक अशी इन्स्पिरेशन आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय. तर मग जे पॉलिटिशियन असतात किंवा जे समजा गुंडगिरी किंवा भाईगिरी करतात ते आणि तुमच्यामध्ये म्हणजे काय डिफरंट आपण बघू शकतो? नाही, काही लोकांना स्वतःचा परिवार आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी काम करायचं असतं. आणि त्याच्यासाठी त्यांना जी यंत्रणा लागते बरोबर काम करण्यासाठी ते त्याला राबवून घेतात. म्हणजे आज जर काही गुन्हेगार लोक सोबत नसतील, सर्व प्रकारचे लोक नसतील, आर्थिक नियोजनापासून सर्व नियोजनामध्ये तशी टीम त्यांना सोबत ठेवणं भाग असतं. कारण तिथं एक खूप मोठा स्वार्थ असतो. मी असं नाही म्हणत की ते लोक सामाजिक काम करत नाहीत, तेही सामाजिक काम करतात, परंतु प्रामुख्याने जे काम करायचे आणि त्यांच्यात आणि आपल्यात हा एक मोठा फरक आहे की प्रत्येक समाजामध्ये एक सामाजिक आणि राजकीय अवेअरनेस आहे. त्यांना त्याची जाण आहे की हे करायचे. याला ख्रिस्ती समाज खूप अपवाद आहे. बरोबर. ख्रिस्ती समाजामध्ये आजही ती जागृती नाहीये की त्यांना असं आजही वाटत नाही की आम्ही राजकीय किंवा सामाजिक काम केलं पाहिजे. हे ख्रिस्ती समाजाचं दुर्दैव आहे. आमचा एक मोठी ताकद आहे, मोठा वर्ग आहे. मी म्हणेल या देशाच्या जडणघडणीमध्ये ख्रिस्ती समाजाचा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. परंतु हा धर्म विदेशातून आला किंवा यांना फॉरेनहून मदत मिळते अशा चुकीच्या पद्धती मांडून या ख्रिस्ती समाजाला बदनाम केलं जातं. राईट. आणि आज आमचा तरुण, आज आमची मुलगी 10वी 12वी झाली, तिला पहिले नर्सिंग करायचं असतं. आमचा तरुण असेल तर तोही नर्सिंग भागात जाणार किंवा तो शैक्षणिक याच्यात जाणार. आज किती काही जातीवादी संघटना आहेत ख्रिस्ती समाजाला टार्गेट करतात. त्यांनी किती जरी विरोधात वागायचा प्रयत्न केला, पण जेव्हा उपचाराची बाब येईल तेव्हा त्यांना ख्रिस्ती दवाखाना लागतो. बरोबर. जेव्हा त्यांना शिक्षणाची गोष्ट येईल त्यांच्या लेकरांसाठी तर ते ख्रिस्ती शाळा शोधतात. कारण त्यांना हा विश्वास आहे की हे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत. म्हणून ही जी छवी आहे आमची, मी सुरुवातीला आपल्याला जे बोललो की तुमचं अभिनंदन या उपक्रमाबद्दल. अशा असंख्य लोक, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, परंतु महाराष्ट्रातून असे असंख्य लोक तुम्हाला जोडतील ज्यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी ठरतील. आज इंग्रजांसोबत जे मिशनरी आले, या मिशनऱ्यांनी ह्या भारतामध्ये जे काम केलंय, विशेषतः वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, इंग्रज येण्यापूर्वीची जी अवस्था आहे आमची, महात्मा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे असंख्य लोक आहेत ज्यांच्या पाठीशी ताकद उभी राहिली. आणि जो बहुजन आहे, जे अल्पसंख्याक लोक आहेत, जे खूप तळागाळातले दलित आणि मागासलेले लोक आहेत, यांच्या उन्नतीसाठी हे मिशनरी कारण झालेले आहेत. आज आपण जे बघतोय त्यांनी ज्या वास्तू उभा करून गेलेल्या आहेत, 100-200 वर्ष झाले, आज वस्तू जशीच्या तशा आहेत. त्या साक्ष देतात की ह्या सर्वांसाठी ते काम केलेलं आहे. राजकीय अतिक्रमण हे वगैरे हा भाग होतच आलेला आहे, ते होत राहील. हे हजारो वर्षापासून. बरोबर. ज्यांची सत्ता असेल त्यांनी त्रास दिला असेल, सत्तेसाठी ज्या आवश्यक गोष्टी ते केल्या असतील त्यांनी. बरोबर. परंतु त्याच्यासोबत जो ख्रिस्ती धर्म प्रामुख्याने आला, कारण भारतामध्ये काय 200 वर्षापूर्वी ख्रिस्ती धर्म आलेला नाही. तो 2000 वर्षापूर्वी थोमा कर्वी केरळमध्ये आला. आणि ह्या समाजाच्या ज्याही गोष्टी आहेत, जसं आपलं राजकीय संबंधांनी विषय चालला होता, तर ह्या सगळ्याचा जर आम्ही अभ्यास केला तर राजकीय आम्हाला एक चांगली पार्श्वभूमी मिळू शकते. परंतु ती मिळताना दिसत नाही. त्याला एक कारण आहे की नकारात्मक जे विचार आहेत आमच्या तरुणांमध्ये, विशेषतः आमच्या काही चर्चेसमधून, सगळ्या नाही, काही चर्चेसमधून सामाजिक आणि राजकीय याला एक नकारात्मक यांनी बघितलं जातं. बरोबर. आणि ती आमची एक मायनस बाजू. आमचं चर्च, आमचे धर्मगुरू हे तरुणांना प्रोत्साहित करत नाहीत. बरोबर. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सपोर्ट करत नाही. ते फक्त धार्मिक शिक्षण देतात आणि एक चांगला नागरिक बनवतात. त्यांचं अभिनंदन आहे. कारण मी असं म्हणणार नाही की सामाजिक राजकीय काम करत नाहीत म्हणून चूक आहे, परंतु एक चांगला नागरिक बनवण्याचं काम आमचं चर्च करत आहे. हे अभिमानास्पद बाब आहे. कारण जो धार्मिक कार्याशी रिलेटेड राहील तो गुन्हेगारीपासून दूर राहील. अर्थातच त्याचा परिवार डेव्हलप होईल, समाजाला त्याचं एक मोठी ताकद मिळेल. हे काम आम्ही करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी एक विचार व्हायला पाहिजे की समाजाचे जे प्रश्न आहेत आमच्या,
ते शासन दरबारी मांडून ते सोडण्यासाठी आमच्याकडे अशी काय यंत्रणा आहे? काहीच नाही. आज आम्ही काम करतोय. पूर्ण 115 नगरसेवक होते. 115 नगरसेवक मध्ये आपण एकटेच ख्रिस्ती नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो. राईट. तिथे सपोर्टही मिळाला तो भाग नाही, परंतु आणखी जर काही लोक सोबत महानगरपालिकेत असते, एक चांगल्या पद्धतीने सामाजिक प्रश्नासाठी आम्हाला एक भांडता आला असतं. बरोबर बरोबर. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व गोष्टी संविधानाने आम्हाला दिलेल्या आहेत दिलेले. राईट. आणि संविधानानुसार आमची वाटचाल होणं खूप गरजेचं आहे. आता संविधानालाच आपण बघतो तर काही काही जसं भागामध्ये काही जसं छोटे छोटे गाव आहे तिथे जर एखादा पास्टर पण प्रीचिंग करायला गेला किंवा जर आपले कोणी पण व्यक्ती कुठे गेले तर मग त्यांना तिथं दुसरे जे धर्माचे लोक ते त्रास देतात. आणि जरी प्रीचिंग करत राहिले समजा कुठं, तिथून उचलून त्यांना जेलमध्ये टाका. त्याचा कायदा नसताना सुद्धा म्हणजे इतका त्रास आपल्या जे ख्रिस्ती लोक आहे त्यांना होतो. काय संविधानाने हा दिलेला आम्हाला अधिकार आहे की आम्ही कुठलाही धर्म स्वीकारू शकतो. बरोबर. आम्ही त्याचं आचरण करू शकतो. बरोबर. त्याचप्रमाणे आम्ही प्रचार प्रसार देखील करू शकतो. तर अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने हा त्रास दिवसेंदिवस वाढतोय खूप, परंतु येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की सरकार याच्याकडे खरं गांभीर्याने लक्ष देईल आणि कुठेतरी हा संपूर्ण समाजाने, जो समाज छोट्या छोट्या चर्चेसमध्ये असा विखुरला गेलेला आहे, हा जेव्हा एकत्र येईल, मतभेद विसरून, राईट, त्यावेळेला एक मोठी ताकद या ठिकाणी दिसेल. काही राज्यांवरती एवढा अमानुषपणे हल्ले होतात, महिलांचे नग्न धिंड काढले जाते आणि कोणालाच त्याचं काहीच वाटत नाही. तर आम्ही कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे हे पण विचार करायची गरज आहे. आज आमच्या एखाद्या छोट्याशा संस्थेमध्ये वादविवादाची गरज नाहीये. बरोबर. आज आम्हाला व्यापक होण्याची गरज आहे आणि हे व्यापक होत असताना आम्हाला संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे. आज आम्हाला असे असंख्य लोक आहेत ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु आमचा तरुण जोपर्यंत भरकटलेला आहे, हा तरुणाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ही वाटचाल होईल असं मला वाटत नाही. कारण तरुणांच्या सोबतीला एक महिलांची पण ताकद भविष्यामध्ये आमची उभं राहिली पाहिजे, जेणेकरून आम्हाला एक चांगला समाजाची निर्मिती करता येईल. आज आमच्या तरुणाच्या समस्या असतील, आम्ही ते कुठं मांडायच्या? एक उदाहरण सांगतो की मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जे आहे, अल्पसंख्याकांच्या योजना तिथून राबवल्या जातात. बौद्ध, शीख म्हणजे एक 6 अल्पसंख्याक जो वर्ग आहेत, ख्रिश्चन वगैरे, यांच्यासाठी तो भाग आहे. त्या अल्पसंख्याक विभागावरती एकही ख्रिश्चन प्रतिनिधीची नियुक्ती होत नाही आणि याला बोलायला पण कोण नाही. जोपर्यंत आम्ही सामाजिक राजकीय करणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर दबाव कसा तयार होईल? बरोबर बरोबर. मग ख्रिश्चन समाजासाठी अल्पसंख्याक विभाग तर आहे, त्याचा उपभोग घेण्यासाठी आमचा एकही माणूस तिथं पोहोचू शकत आणि पोहोचला तरी क्युरियस काढून विविध माध्यमातून तो बाहेर फेकला जातो. बरोबर बरोबर. मग ही एका प्रकारे आमच्या समाजाची मोठी नुकसानच आहे ना. हो, राईट राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला असं वाटतं की युनिटीमध्ये अनेक सामाजिक छान बांधिलकी करून हा समाज अतिशय शांतताप्रिय आहे. हा समाज अग्रेसिव्ह नाहीये. या समाजाचं योगदान देश घडवण्यामध्ये, देशाला नुकसान पोहोचवण्यामध्ये हा समाज कधीच कुठंच आढळलेला नाही. बरोबर नाही. ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे आणि आम्ही कोणीही बाहेरून आलेलो नाहीये. आम्ही ह्याच मातीतले आहोत, बहुजन आहोत आणि आमचं रक्त पण तेच आहे. म्हणून आम्हाला फक्त काहीतरी विशिष्ट धर्माचे म्हणून जे हिनवलं जातंय किंवा त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, येणाऱ्या काळामध्ये सगळी जनजागृती नक्की होईल असं मला वाटतं. तेच कारण की आज सरकार वगैरे सगळं जर आपण बघितलं, समाजाला, दुसऱ्या समाजाला सोडून ख्रिस्ती समाजाला त्रास देण्याचं काम जास्त तिथे चालू आहे. आणि सोपं आहे ना. तेच ना. एखाद्या ठिकाणी तुम्ही थोडंसं काही केलं तर 10 लोक अंगावर येतील तुमच्या. परंतु बायबल आम्हाला शिकवतं की एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं कर, असंही मानसिकता असणारा एक अतिशय शांतताप्रिय समाज आहे. सोपं वाटतं ना त्यांना. एखाद्या पास्टरला त्रास दिला, काही लोक रोडवर येत नाहीत, बरोबर, आंदोलन करत नाहीत, मागणी करत नाहीत. हा विषय नाही झाला पाहिजे ना. बरोबर बरोबर. मग आपले जे ख्रिस्ती समाज आहे, जसं तुम्ही सांगितलं की एक युनिटी पाहिजे, मग ख्रिस्ती कृती समिती ह्याबद्दल काय विचार करते की ख्रिस्ती समाजाने एकत्र कसं यायला पाहिजे? आम्ही मागच्या आता जवळपास 30 वर्ष झाले, 27 वर्ष समितीला पूर्ण झाले आणि ह्या 27 वर्षापासून आम्ही कमसे कम एक 400 तरी आंदोलन केले असते. 400 पेक्षा जास्त. ते सगळे सामाजिक प्रश्नांवर. मग हे सगळं करत असताना एक खंत आहे, परत बोलतो मी आपल्याला, आमच्या चर्चची जी महिला आहे
आमच्या चर्चचा जो तरुण आहे तो त्या ताकदीने सक्रिय दिसत नाही. एखाद्या प्रसंगाला तो उभा असतो, परंतु नंतरच्या काळामध्ये जी सातत्य पाहिजे, बरोबर बरोबर एका समर्पण पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी, ते बरोबर. आमच्या तरुणांमध्ये महिलांमध्ये दिसत नाही. समाज दिशाहीन झाल्यासारखं वाटतं. काम करत असताना कधी कधी असं वाटतं की हे काम कशासाठी आपण करतोय. बरोबर. म्हणजे नकारात्मक जे भाग आहे तो जर आम्ही टाळला तर मोठी ताकद मात्र आमच्या समाजाची. बरोबर आता आम्ही मागच्या मणिपूर ची जी घटना घडली त्याच्या 11 दिवस पूर्वी ठरवलं असं की आपण एक मोर्चा काढूया सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, निषेध करण्यासाठी नाही, पण आपण ह्या मोर्चाद्वारे लक्ष वेधू की बाबा तुम्ही हे करू, आम्ही दुसरं तर काही करू शकणार नाही. पण त्या 8 ते 10 दिवसाच्या काळामध्ये 9-10 हजार लोक एकत्र आले. अच्छा. त्याच्यावरून हे पण वाटतं की समाज आमचा जागृत पण आहे, कुठंतरी एक व्यवस्थित दिशा देण्याची गरज आहे. बरोबर बरोबर. पण जिथं कुठं आपले जर एखादा व्यक्ती जर खचतोय तर तिथं मला असं वाटतं की आपल्या समाजाने पुढे येऊन त्याला साथ द्यायला पाहिजे. होय, नक्कीच तिथं उभं राहायला पाहिजे. तिथं चर्च इनॉमिनेशन हा भाग कधीच येऊ नये. त्याच्या चौकटीच्या बाहेर आम्ही पडलं पाहिजे. हो तेच ना. कारण ज्यावेळेस त्रास दिला जातो एखाद्या बरोबर. संस्थेचा माणूस म्हणून त्याला त्रास दिला जात नाही, Right, तो right. ख्रिस्ती म्हणून दिला जातो. राईट राईट. मग आपणही बाहेर असताना आम्ही ख्रिस्ती आहोत एवढा जरी विचार केला आमचे सगळे मतभेद दूर होतील हो आणि युनिटी मध्ये हा समाज राहील. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे आज ख्रिस्ती समाजाची एवढी मोठी लोकसंख्या आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं स्थान या समाजाला मिळू शकतं. मिळू शकतो. बरोबर. आणि माझं स्पष्ट मत आहे की ह्या समाजाने सत्तेसोबत राहिलं पाहिजे. या समाजाने युनिटीने राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, नेतृत्वाचा स्वीकार केला पाहिजे. आणि जसं बायबल सांगतं कैसराचं ते कैसराला द्या. बरोबर. तर ऑटोमॅटिकली जेव्हा आम्ही कैसराचं कैसराला देतो त्याच्या बदल्यात जे कैसराचे फायदे आहेत किंवा त्याच्या मार्फत ज्या गोष्टी आम्हाला मिळायला पाहिजे ते घेण्याचा अधिकार पण आम्हाला आहे. कारण आमच्या जन्म दाखल्यापासून मृत्यू दाखल्यापर्यंत आम्हाला संबंधित यंत्रणेशी काम पडतं. बरोबर बरोबर. आणि त्याच ठिकाणी जसं एखादा वॉर्ड असेल 10-15 हजारची लोकसंख्या असेल, तुमच्या हक्काचे 2 तरुण जर तिथं असतील तुम्हाला सोपं पडेल ते सगळे काम करण्यासाठी. राईट राईट. हो तेच ना. सोबत जर आपल्या प्रत्येक भागातून आमचे तरुण आणि आता ही चांगली एक आम्ही मोमेंट राबवतोय. जवळपास 4000 पेक्षा जास्त सदस्य नोंदणी झाली आता आपली पण. ओके ओके. तर एक चांगल्या पद्धतीने एक व्यवस्थितरित्या बांधण्याचं काम करतोय. यामध्ये अपेक्षा आहे की सगळ्या ख्रिस्ती जे आमचे धर्मगुरू आहेत ते या कार्याला साथ देतील. आमेन आमेन. आणि आम्ही ते पण बघतो की तुम्ही मला वाटतं भावसिंगपुरा आणि बाकीचे जे समजा नंदनवन कॉलनी झाले या भागामध्ये तुमचं काम जिथं कुठं अडकतं तसं काही रस्त्याचं काम आहे तिथं तुम्ही रस्ता बांधायचं हे करता. हे आपलं कर्तव्य आहे. या 5 वर्षांनी इलेक्शन नाहीये पण 5 वर्षापूर्वी आपण निवडून आलोय. आता आपल्याला देवदानी 10 वर्ष सलग मिळाले. बरोबर. त्याच्यामध्ये म्हणजे देवाचे आभार मानावं लागतं. मी जसं बोललो परमेश्वराने देवदूत आपल्या सोबत ठेवले. राईट राईट राईट. तर त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईल म्हणजे माझ्या सुरुवातीच्या काळापासूनच की जेम्स आंबेडगे साहेब. जेम्स आंबेडकर. जसं आम्ही लहान असताना पासून ज्या गोष्टी बघितल्या ते आपण त्यांना गुरुच मानतो. जेम्स आंबेडगे साहेबांच्या याच्यापासून सुरुवात झाली. त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये रतनकुमार पंडागळे साहेब असतील जे दलित समाजाचं एक मोठं नाव आहे. स्थायी समितीचे 3 वेळेला ते सभापती पण राहिलेले. साहेबांचंही मार्गदर्शन आहे ते आज सोबत आहेत. त्यानंतर राजेंद्र दाते पाटील आहेत, एक मराठा समाजाचं एक खूप मोठं नाव आहे. मराठा समाज म्हणण्यापेक्षा शहर विकासाचे अभ्यासक आहेत ते. आणि आदरणीय गुरुवर्य ऋषिकेश कांबळे सर जे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. प्राध्यापक मनोहर लोंढे सर असतील, असे असंख्य लोक आहेत. गणेश खंडागळे मामा आहेत, साहेबराव रोडगे असतील. एक मोठी टीम परमेश्वराने सोबत दिली. म्हणजे ज्या कामाला आम्ही कधी बघितलं नाही, अनुभवलं नाही, त्या कामामध्ये मास्टर तज्ज्ञ असणारी मंडळी देवापणी सोबत जोडली. आणि म्हणून प्रत्येक स्तरावर काम करण्यासाठी खूप मोठा एक सपोर्ट मिळतो. बरोबर. आणि जोपर्यंत आम्ही सर्व समाजाला घेऊन सोबत चालणार नाही. येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांसाठी या जगात आलेले नाहीत, संपूर्ण मानव जातीसाठी आले. आणि ज्या वेळेला मी ह्या लोकांसोबत वावरतो, काम करतो, मार्गदर्शन घेतो, तर मला सगळ्या बायबलच्या गोष्टी ह्या वाटतात की हे लोक किती समर्पित काम करतात, मानव जातीच्या कल्याणासाठी काम करतात. म्हणून आम्हाला या सगळ्यांकडनं प्रेरणा मिळते. आणि बायबल आमचं मार्गदर्शक आहेच. जुन्या करारामध्ये जर आम्ही वाचलं तर पूर्ण राजकारण आम्हाला अतिशय स्पष्टपणे बायबलमध्ये सांगितलेलं आहे. असं असतानाही आमचे काही धर्मगुरू चुकीचं शिक्षण देऊन ह्या चांगल्या क्षेत्रापासून आमच्या तरुणाला, आमच्या सक्रिय लोकांना परावृत्त करत आहेत. असं व्हायला नकोय. चर्चचा भाग चर्चमध्ये असला पाहिजे
आणि त्याच्यासोबत समाजाच्या उन्नतीसाठी काही लोक पुढे आलेच पाहिजे. काही लोक पुढे कारण आले. याचकाचं काम याचकाने करावं आणि ज्या कामामध्ये जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांचा उपयोग समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे आज बघा ना, म्हणजे तुम्हीच एक व्यक्ती आहे संभाजीनगर मधून की जे ख्रिस्ती धर्मासाठी खूप लढताय आणि तुम्हाला आमचे ख्रिस्ती धर्माचे जे सगळे लोक आहेत ते सपोर्ट पण करताय. पण अजून युथ जे आहे जे येत आहे बाहेर निघताय त्यांनी पण काहीतरी समाजासाठी समाजामध्ये येऊन ख्रिस्ती लोकांसाठी काहीतरी कार्य करणं महत्वाचं आहे. मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मी असे लोक बघितले ज्यांनी आपली हयात ख्रिस्ती समाजाच्या बांधणीसाठी घातली, परंतु त्यांना यश मिळत नाही. बरोबर. जसं पाहिजे तसं यश मिळालं नाही. परंतु त्यांनी जे काही काम केलेलं ते व्यर्थ जाणार नाही. त्या कामाचा येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर नक्कीच उपयोग करून घेईल. कारण येणारा काळ हा सोपा असणार नाही आणि तो सोपा असू पण नाही. बरोबर. तो जोपर्यंत अवघड होणार नाही, कारण आमच्या लोकांना अवघड क्षेत्रात काम करायला जास्त आवडतं. त्याच्यामुळे जेव्हा सगळ्या अवघड परिस्थिती होतील तर नक्कीच हे लोक एकत्र येतील आणि सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एक समाजाची बांधणी नक्कीच. राईट. येस. पण एक विश्वासाचा भाग तिथे जास्त मोठा पडतो. मला असं वाटतं की आपण तुमचा विश्वास परमेश्वरामध्ये एवढा भक्कम आहे की आज परमेश्वर तुम्हाला इथपर्यंत चालवते. आणि काही लोक आहे, काही ख्रिस्ती लोक आहे, पण त्यांचा विश्वास कुठेतरी हलून जातो. अजून एक प्रश्न असा येतो की जसं तुम्ही एक पॉलिटिशियन आहात, समाजसेवक आहात आणि जे परमेश्वराने आपल्याला कार्य दिलेलं आहे महत्वाचं की त्याचा प्रचार आपल्याला करायचा आणि काही आत्मे परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्याला तयार करायचे. मग ते काम तुम्ही कसं करताय? बऱ्याचशा गोष्टी बोलल्यानेच होतात असं नाही. बरोबर. तसं तुमचं वर्तन बघून परमेश्वराचा गौरव व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणून मी प्रयत्न असा करतो की माझं वर्तन शुद्ध कसं राहील. राईट. ते सगळ्यात मोठं मी माध्यम समजतो. कारण माझं चारित्र्य आणि माझी वागणूक जर योग्य असेल तर मी कोण आहे हे माझ्या बोलण्यापूर्वी समोरच्याला माहिती आहे. आमेन. तुम्ही पूर्ण बायबल जरी पाठ असाल, जसं बायबल असं सांगतं आम्हाला की तुमच्याकडे डोंगर ढळेल एवढा विश्वास जरी असला आणि चिन्ह चमत्कार सगळ्या तुम्ही गोष्टी करत असलात, पण तुमच्या ठाई जर प्रीती नसेल तर तुम्ही झणझणणारी झांज आहात. बरोबर. म्हणून प्रीतीयुक्त जे जीवन आहे आपलं, राईट, ते जर आमचं असेल तर आम्हाला बेस्ट मधलं बेस्ट काम करता येतं. बरोबर. आणि बायबल सरळ सांगतं की परमेश्वराने आकर्षिल्या वाचून त्याच्याकडे कोणी येत नाही. हा पाठ परमेश्वराचा आहे. बरोबर. आम्ही कुणाच्याही संकटात उभं असावं जिथं आम्हाला गरज पडेल. बायबल आम्हाला जी आज्ञा देतात की जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग ती बोलून नाही होत. हो. एखादा खूप अडचणीतला माणूस असेल आणि तुम्ही त्याची मदत करू शकाल तर ती तुम्ही देवाचं वचन पूर्ण करता. बरोबर. परंतु तुम्ही जाऊन फक्त प्रार्थना करत असाल त्याच्यासाठी आणि त्याला शक्य असूनही मदत करत नसाल, कारण तुझ्याकडे कोणी जर उसने मागत असेल तर त्याला पाठमोरा होऊ नको. हो, बरोबर. त्याला ती मदत करणं आमचं कर्तव्य ठरतं. बरोबर. आणि म्हणून मदर टेरेसा असतील, पंडिता रमाबाई असतील. पंडिता रमाबाई ह्या एक ब्राह्मण व्यक्ती, राईट. नारायण मामा टिळक एक ब्राह्मण व्यक्ती, बरोबर. परंतु ख्रिस्ती समाजासाठी त्यांचं जे अमूल्य योगदान आहे ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. बरोबर. या लोकांनी तेच काम केलं. बरोबर. मदर टेरेसा विदेशातून आल्या, राईट, पण भारत सरकार त्यांना भारतरत्न देतं. म्हणजे ज्यांच्याकडे कोणी बघत नाही त्यांना तुम्ही हाताने आंघोळ घालता, जवळ करता, गळ्याशी लावता. हेच बायबल आम्हाला सांगतं. म्हणून मला असं वाटतं सांगण्यापेक्षा करण्यामध्ये जास्त धन्यता आहे. आपल्यामधून ख्रिस्त दिसायला पाहिजे. आणि हे सर्व करत असताना देव तुम्हाला अद्भुतरित्या वर उचलतो. बरोबर. तशी आमच्या समितीची सुरुवात झाली, ख्रिस्ती कृती समितीची. तर मी त्या सुरुवातीचे 15 वर्ष कधी स्टेजवर गेलो नाही. बरोबर, तुम्ही सांग. बिशप पास्टर प्रवीण बोरगे हे आमचे स्टेजवर असायचे, वक्ते आले. मी फक्त स्वागताला बिचकत वरती जायचं, एक हार टाकला की पहिले खाली येऊन बसायचं. मी कधी कुठल्या धर्मगुरूच्या सोबत स्टेजवर पण नाही बसतो त्या काळामध्ये. आजही मी धर्मगुरूंचा आदर करतो म्हणून बाजूला नाही बसत त्यांची शक्यता. खूप फोर्स झाला त्यांच्याच वतीनं तर बसावं लागतं नाही झाली, परंतु मी माझी जागा सेपरेट ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं की सर्वांनी मिळून आपण एक चांगलं समाज बांधणीचं काम केलं पाहिजे. हा पाठ परमेश्वराचा आहे. बरोबर. आणि आम्ही आमचं काम करत असलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. पास्टर आज काही प्रेयर मिटिंग ठेवतात, मोठमोठे क्रुसेड होते, तर काही लोक आता ठराविक चर्चला जातात आणि एखादी मोठी प्रेयर मिटिंग होते तर सर्व चर्चचे लोक मिळून निदान 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी एकत्र येतात. तर आमच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. अशा मिटिंग्स असतील तर एक मोठ्या संख्येने आलं पाहिजे. बरोबर. आणि तिथं काय शिकवलं जात आहे, तिथं तुम्हाला वचन शिकवलं जातं आणि वचन असं सांगतं की तुम्ही एकमेकाचा आदर करा. बरोबर. लेकरांनी आई वडिलांचा आदर केला पाहिजे.
आई वडिलांनी लेकराला चिरडीच आणू नये right. आणि आम्ही एक आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे. अशा सर्व गोष्टी बायबलमध्ये सांगितलेल्या उल्लेख आहे. आहेत. हो हो आणि मग हे अशा गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही तिथं जर जात नसू तर आम्ही नेमकं काय करतोय हा पण प्रश्न पडतो. आपण काय करतोय बरोबर, आपलं लक्षच तिथं नसतं. तेच ना, म्हणजे आपला वृत्तीमधून जे आपण कार्य करतो त्याच्यातून ख्रिस्त दिसायला पाहिजे आणि आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या कार्यामधून जर दिसलं तेच परमेश्वराला आवडणार आणि तेच लोकांना कळणार की आपण ख्रिस्ती आहेत. तुम्ही जर ख्रिस्ताला प्रथम स्थानी ठेवून काम करत असाल बरोबर. तर जगातला सर्व समाजाचा सर्व धर्मातला माणूस तुमचा आदर करेल. आमेन. पण तुम्ही स्वार्थासाठी काम करत असाल तर परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणावर नेणारच. बरोबर बरोबर. बोलण्यासाठी खूप सगळं काही चांगलंच बोलतो माणूस, राईट राईट राईट. परंतु प्रसंगानुसार तो कसा वागतो. बरोबर. कारण परमेश्वराचं साह्य जसं स्तोत्र 23 मध्ये सांगितलं, हो मला ते खूप आवडतं. अच्छा. मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तर अरिष्टात भिणार नाही. आमेन. पण आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमचं काम केलं पाहिजे. आमेन आमेन. खरंच खूप छान तुम्ही तुमची टेस्टिमनी सांगितली, तुमचा वेळ आमच्यासाठी दिला आणि एक जसं आपण बघतो की एक शेतकरीचा मुलगा असताना तुम्ही आज एक मोठ्या पदावरती आहात, तुम्ही एक समाजसेवक आहात, तुम्ही एक पॉलिटिशियन आहात. तर खरंच एक खूप इन्स्पिरेशन तुमची स्टोरी आहे आणि ती यूथसाठी खूप महत्त्वाची गोष्ट होणार आहे. तर मग जे आपलं एक शेवटचं एक आमचा मेन मुद्दा हा राहतो की शेवटचा प्रश्न असा असतो की यूथसाठी आपली काय योजना आहे किंवा यूथला तुम्ही काय बोध करणार, काय तुम्ही यूथला सांगणार. खूप यूथ आहे जे भटकलेले एडिक्शनला वगैरे, तर त्यांच्यासाठी आमचा जो यूथ आहे या यूथला माझा एक प्रश्न आहे की हा यूथ चर्चमध्ये कशासाठी जातोय. यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तो एकाच कारणासाठी जात असेल तर त्याने ते थांबवलं पाहिजे. बरोबर. कारण असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या तरुणाच्या खांद्यावरती आहेत आणि त्याने ते ओझं समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण हे तरुणा तो आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये आपल्या निर्माणकर्त्याला स्मर, कारण तुझ्या सर्व कृत्यांची तो झाडाझडती घेईल. हे वचन जेव्हा आम्हाला असं सांगतात तेव्हा तरुणाने जपून काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तरुण ह्या गोष्टी समजणार नाही तोपर्यंत त्याची उन्नती होणार नाही, त्याच्या परिवाराची उन्नती होणार नाही. एक आयुष्याचा एक चांगला तो काळ आहे ज्या काळामध्ये उत्साह असतो, जोश असतो, सर्व गोष्टी माणसाला भरपुरीने करावेशा वाटतात आणि तो करू पण शकतो. पण जर तिथं त्याचं पाऊल चुकलं तर त्याचं जे भविष्य आहे ते भविष्य नष्ट होतं. म्हणून परमेश्वराला प्रथम स्थानी ठेवून हा तरुणाने सर्व आमच्या समाजातले जे जो वर्ग आहे जो अडचणीत आहे, फक्त तो ख्रिस्ती नाही, त्याच्या दृष्टीने दिसणारा तो प्रत्येक अडचणीच्या माणसाला त्याने उभं असणं गरजेचं आहे. परमेश्वर कोणालाही एकटं सोडत नाही. तरुणांनी फक्त जर परमेश्वराला प्रथम स्थानी ठेवून काम केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याला चांगल्यातलं चांगलं आयुष्य परमेश्वर देईल आणि भविष्य पण देईल. आमेन. खरंच तुमचे धन्यवाद करतो आणि जे आपले यूथ आहे जे बघताय हा व्हिडिओ, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. कारण की आज जे वक्ताला मी बोलवलेलं आहे, जे वक्ता आमच्यासोबत आलेले ते एक तरुण असतानाच त्यांच्या जीवनामध्ये खूप उतार चढाव झाले, खूप स्ट्रगल त्यांनी फेस केलं आणि एक आज खूप मोठ्या पदावरती खूप मोठ्या गोष्टीसाठी आपल्यासाठी ते झटपट करताय की आपली ख्रिस्ती समाज पुढे जावं, ख्रिस्ती समाज आपलं पुढे येऊ आणि एक सोबत मिळून काम करावं. तर खरंच तिकडचे सर तुमचं धन्यवाद करतो. तुम्ही आले आणि तुमचा वेळ दिला, तुमचा टायमिंग दिली, म्हणून खरंच थँक्यू तुमचा. पण आम्हाला बोलावलं आणि समाज माध्यमासमोर जी बोलण्याची आपण संधी दिली, तुमचे आभार. आणि आज मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉमिस करून जातो की परमेश्वर तुम्हाला या क्षेत्रामध्ये खूप उंचावर नेऊ. आमेन. आणि अनेकांचा आवाज, अनेकांच्या समस्यांवरती आवाज उठवणारे लोक असं म्हणून तुम्ही लवकरच उद्या असेल अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो. थँक्यू. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जितक्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवतील, जेवढे आपले ख्रिस्ती बांधव आहे, बहिणी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. थँक्यू.